आणि सलामीची जोडी मैदानात आपण पाठवायची आहे। अजून एक सामना होणं बाकी, या सामन्यानंतर थोडंसं सहकार्य आपलं गरजेचं। सलामीची जोडी मैदानात कृपया रोहित 11 संघ आपण पाठवावी, आपणास देखील विनंती असेल। आतापर्यंत या स्पर्धेचा जर विचार केला तर 4 सामन्यापैकी 4ही सामने विजयी होणारा एकमेव संघ ठरतोय डेल्टा फोर्स संघ। 4 सामन्यात 4 विजय आपल्या नावी आणि 8 पॉइंट्स त्याचे आपण पाहतोय। तर रोहित 11 संघ ज्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, 3 सामन्यांमध्ये आतापर्यंत 2 विजय आपल्या नावी करतोय, 1 पराजय, आणि त्यामुळे या सामना जिंकण्याच्या ईर्षेने दुसऱ्या क्रमांकावर या आतापर्यंतच्या पॉइंट्स टेबलवर असलेला संघ रोहित 11 आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या दिवसात ओशन किंग्स संघ थोडासा निराश करतोय। तब्बलच्या 3ही सामन्यांमध्ये त्याला पराजयाच्या बाजूने हे झुकावं लागलंय, परंतु यावेळी मात्र एक विजय आपला संपादित करण्याच्या इराद्यानं तो संघ देखील त्या लढवय्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न करेल। गेल्या सामन्याचा विचार एक रंगतदार सामना आपण पाहिला होता। जाऊया सामन्याकडे। पहिला चेंडू, चांगला फटका, पॉइंटच्या दिशेने स्लाइस केलाय, चेंडूला पाठवलाय सीमा पार। पहिल्या चेंडूवर झालंय गोलंदाजाचं। त्यानंतर अजून एक मोठा फटका, यावेळी देखील चेंडू जाईल सीमा रेषा पार। एपीएल एक देखणा चौकार आणि त्यानंतर जी मोकळीक मिळाली होती बॅटरला, अगदी ती मोकळीक साधक कौशिक यांच्या बॅट मधून सजवला गेलाय। लगातार दुसरा चौकार, चौकाराची हॅट्रिक होईल का त्याकडे लक्ष होता, परंतु यावेळी हा चेंडू जातोय मिळते। कौशिक याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार, ताबडतोड फलंदाजी करतोय। यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा पुल करायचा होता, पाहणं गरजेचं। चेंडू रोखला जाईल का, किती धावा मिळतील या चेंडूवरती? चौकार तर रोखलाय, परंतु जोपर्यंत चेंडूवर ताबा मिळवतील, चेंडूची परती होईल, सांघिक धावफलक 2 धावेनं पुन्हा एकदा वाढताना दिसेल। आणि एकूण धावसंख्येचा विचार करता धावफलकावर 16 धावा आतापर्यंत खर्च झालायत या पहिल्या षटकातील तब्बल 4 चेंडूवरती। पहिले 4 चेंडू आयुष नार्वेकर यांचे थोडेसे महागडे। 5व्या चेंडावरती यावेळी शंकर यांच्याकडून थोडीशी चूक भूल होते आणि परिणामी अजून एक धाव हा यावेळी डिक्लेअर स्वरूपात घोषित एरियामध्ये गेल्यामुळे प्राप्त होतोय। एकेरी धावेनिशी धावफलक हे 17 धावेवर तब्बल 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त। धावफलक बिना गणाच्या मोबदल्यात रोहित 11। लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, आणि या चेंडूवरती सन्मान देण्याचा प्रयत्न। पहिल्या षटकाची झाली आहे सांगता आणि धावफलक पहिल्या षटके अखेरी 17 या धावेवर। 17 धावा रोहित 11 संघ आतापर्यंत पॉइंट्स टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकावर ज्या संघाला आपण पाहतोय, आणि त्याची लढत पॉइंट्स टेबल मध्ये तोपर्यंत 4थ्या क्रमांकावर असलेला हा संघ। परंतु याच संघानं गतवर्षी विजेतापद पटकावलं होतं, आणि त्यामुळे ओशन किंग्सला पुन्हा एकदा जागावं लागेल आणि आपल्या खेळीचं प्रदर्शन दाखवावं लागेल। त्याच इराद्याने उतरला यावेळी हा संघ। पहिल्या षटकात थोडंसं महागडं हे षटक ठरल्यानंतर दुसऱ्या षटकात नवीन गोलंदाज वापसी आपल्या संघासाठी करून देईल का विघ्नेश? पाहूया विघ्नेशची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये।
कौशिकच्या बॅट मधून आतापर्यंतची चांगली खेळी सजवण्यात आली आहे आणि तो बॅटर मैदानात तळ ठोकून पाहायला मिळतोय. लॉक होलचा चेंडू यावेळी उधळून काढण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडलाय आणि निर्धाव चेंडू गणला जातोय. दुसऱ्या षटकाची झालेली सुरुवात, पहिला चेंडू योग्य टप्प्यावर, दिशा चांगली असेल तर दशा देखील चांगली असते आणि त्याच पद्धतीनं विघ्नेश गोवेकर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. संघाच्या वतीनं वैयक्तिक जर पाहिलं तर त्यांचं हे पहिलंच षटक, पण सांघिक रूपात हे दुसरं षटक प्रगतीपथावर. पुढे सरसावून खेळायचा होता फलंदाजाला, परंतु म्हणावी तशी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. 2 चेंडू समाप्त झाल्यात. तब्बलच्या पहिल्या 2 चेंडूवरती एकही धावा आतापर्यंत खर्च केला नाहीये गोलंदाजाने. कंजूसी बरी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज विघ्नेशची. विघ्नेश गोवेकर नामांकित नाव, वलयांकित नाव, आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र फ्लिकचा स्ट्रोक, टायमिंग अफलातून होती, तगडा प्रहार होता. बॅट मधून सजवल्यानंतर चेंडू जातोय सीमापार, येतोय APL चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढेल. जाऊया डीजे कडे. इलेव्हन संघाला, रोहित 11 संघ सामना जिंकेल का, पॉइंट्स टेबल मध्ये टॉप वर जाईल का, त्याकडे देखील नजरा. यावेळी चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून, अजून एक देखणा स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, APL षटकार. धावेवर खूप तुफानी खेळी सजवतोय रोहित 11 संघ, आणि खास करून हा फलंदाज, हा बॅटर स्ट्रायकर एंडवर. कौशिकच्या बॅट मधून अजून एक दणका गोलंदाजाच्या पाठीवर, कोणतीही मुभा नाहीये. चेंडू कौशिक पेडणेकर, नक्कीच त्यांचे ओनर देखील सन्माननीय सर्वेश पेडणेकर यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद असेल, कारण त्यांच्या टीमची सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. दर्जेदार खेळी करणारा बॅटर कौशिक याच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे टीम मिड विकेट मध्ये, जोपर्यंत चेंडूची परती करतील ना, धावीमध्ये 1ने पुन्हा बदल होतोय. एकेरी धावेनिशी धावफलक पोहोचतोय तो तब्बल 32 धावेवर. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या आहे 32 धावफलकावर. जाऊया डीजे कडे. खेळ दर्शवावा लागेल आणि ती खेळी रोहित 11 ने तर केली आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं, ओशन किंग संघ एक नामांकित संघ, परंतु मानसिकता ढासळून चालणार नाहीये. मनोबल वाढवावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, कष्ट करावे लागतील मैदानामध्ये. ती गोलंदाजी बहारदार करण्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल फुलटॉस होता आणि फुलटॉस वर सरळ बॅटचा फटका मिड ऑफच्या दिशेनं 38 सर्कल मध्ये. जोपर्यंत चेंडू पकडला जाईल, पाठी राखा येतील, 1 धाव नमूद होतोय. एकेरी धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा सरसावतोय. स्कोरबोर्ड 33 या आकड्यावर. सोहम गोवेकर देखील मैदानात. यावेळीचा चेंडू बॅटची यावेळी पाहिली तर कडा लागते आणि चेंडू जातोय घोषित स्वरूपाच्या चित्रात, डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एकेरी धावेने स्कोरबोर्ड 34-34 वर. बिना गडाच्या मोबदल्यात रोहित 11 संघाची ही सुसाट झिंगाट सुरुवात पाहायला मिळाली आहे. अगदी गाण्यांवर थिरकणारी ही देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेतील पुढील चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर
गोलंदाज सज्ज होतो. उजव्या हातीचे फलंदाज स्ट्रायकर एंडवर. यावेळी देखील अट्टेमोता मोठा फटका खेळण्याचा, परंतु स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कोणतीही चुकी न करतात चेंडू पकडला जातोय, जखडला जातोय आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास हा बॅक टू द बॉलर पाहायला मिळालाय. धाव संख्या स्थिर 34 धावा धावफलकावर. अजून एकदा तोच प्रयत्न होता, धाव घ्यायचा की नाही, थोडीशी दुहेरी मनस्थिती, परंतु सहजरित्या तो एक धाव प्राप्त झालाय फलंदाजाला. सोहम आणि त्याचसोबत कौशिक पेडणेकर हे दोन मातबर खेळाडू आपल्या संघाला त्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवतील का? 35 धावा तर लागल्यात धावफलकावर. या 4 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. ब्लॉक होलचा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं. धावचीची संधी थोडीशी कठीण असेल, सहजरित्या आपल्या क्रीज मध्ये दोन्ही एक धाव दोन्ही बॅटर पूर्ण करतात आणि एकेरी धावेने धावसंख्या पोहोचेल ते 36 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. चालू असलेलं महत्वाचं तिसरं षटक हे प्रगतीपथावर. 6 षटकांचा संपला पहिल्या इनिंगचा खेळ. रोहित 11 संघाकडून ओपनिंग पेअर सलामीची जोडी आणि त्या जोडीनं आतापर्यंत हा सामना पहिल्या इनिंग मध्ये सुरुवातीस थोडासा रंगवलाय. आपल्या बॅटने ते धावा देखील आल्यात. षटक समाप्त झालंय आणि धावफलक 37 वर 37 बिना गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक आहे 37 आणि त्यानंतर इशारा येतोय पंचांकडून. APL संघ ताकदवर आहेत. एका संघाने गतवर्षीचा काळ गाजवलाय, परंतु या वर्षी मात्र त्यांना ती वापसी करावी लागेल या सामन्यात. दुसरीकडे आजच्या दिवसात हिरो ठरलेला संघ. हा देखील चांगला फटका, अगदी गगनछेप गगन फरारी घे चेंडू फरार. APL षटकार जाऊया टीजे. सोळा चेंडू 41 धावेची वैयक्तिक खेळी उभारली आहे. अजून जर 9 धावा त्यांच्या बॅटमधून आले तर त्यांचं देखील अर्धशतक झळकताना पाहायला मिळेल आपल्याला. हा देखील पहा चांगला फटका आहे, दर्जेदार स्ट्रोक आहे, चेंडू फरार होतोय. APL अजून एक ब्रँडेड षटकार. धावसंख्या ही धावफलकावर तर वैयक्तिक 17 चेंडू आणि 47 धावेची ही आक्रमक खेळी बॅटमधून. कौशिक पेडणेकर नामी काफी आहे, वन मॅन शो दाखवतोय. त्यानंतरचा फटका थोडासा फसलाय, मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरच्या दिशेनं मिळतोय तो सिंगल आणि या एकेरी धावेनं संघाचं अर्धशतक पूर्ण होतोय. 50 धावा धावफलकावर लागल्यात संघाच्या. 18 चेंडू 48 धावेची खेळी, तर दुसरीकडे 3 चेंडू 2 धावेची खेळी. साइड हिरोच्या भूमिकेत दिसलेला फलंदाज स्ट्रायकर एंडवर. यावेळीचा चेंडू नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून आणि चेंडू देखील घरंगळत जातोय. अगदी नो बॉलचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. टोटल 2 धावेनीची वाढ होईल आणि स्ट्राइक वर आता मात्र आपल्या अर्धशतकापासून 2 धावा दूर आहे जो फलंदाज कौशिक पेडणेकर. स्ट्रायकर एंडवर. चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येतोय. हा एकेरी धाव, हा सिंगल आणि या 1 धावेनं सांघिक धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. स्कोरबोर्ड आपण पाहतोय तब्बल 53 धावेवर पोहोचलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटचा फटका आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न असेल आणि हा एकेरी धाव सहजरित्या पूर्ण होईल. यावेळी 1 धावेनं स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. सोहम गोवेकर आणि त्यासोबत
कौशिक पेडणेकर ही जोडी मात्र रोहित 11 संघाला मजबूत सुरुवात देत्या। यावेळी पहा चांगला शॉट आहे, चेंडू जातोय वन बाउंस, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चौकारासाठी। अजून एक APL चौकार बॅट मधून। या चौकारांशी धावसंख्या पोहोचली आहे 58 वर 58 धावेवर। सोहम मैदानात दिसेल। पहिला चेंडू या षटकातील मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि यावेळी बाद होतोय तो सोहम गोवेकर। साथ दिली परंतु यावेळी तो बाद होतोय। जाऊया डीजे आमचे डीजे ऑपरेटर डीजे नाना म्हणजेच सन्माननीय सचिन नार्वेकर आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या सुमधुर डीजेच्या गाण्यावर थिरकणारा सामना आपण पाहिलाय। आतापर्यंत थोडंसं वर्चस्व फलंदाजांचं पहिलं होतं परंतु त्यानंतर तो कमबॅक करायला जातोय। 58 नवीन बॅटर आले समीर परंतु पहिलाच बॉल त्यांच्यासाठी स्विंग अँड मिस झालाय। बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। तब्बल आतापर्यंत चांगली गोलंदाजी अपेक्षित होती आणि त्याच मनसुब्यानं गोलंदाज सागर नाईक आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल। सागर नाईक अजून एक मोठं नाव या सामन्यामध्ये दिसतंय परंतु यावेळीचा फटका थोडासा गणलाय आणि क्षेत्ररक्षक येतोय। कोणतीही चूक न करता आपलं बॉडी बॅलन्स राखता चांगला झेल गडी करत प्रजोस वालके अजून एक नवीन मातब्बर खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने जात आहेत आणि प्रजोस यांच्याकडून देखील अपेक्षा असतील संघासाठी रोहित 11 ला चांगला उभार द्यावा, धावसंख्येत वाढ करावा त्या इराद्यानं नवीन बॅटर आलेत। हा देखील फटका चांगला आहे, टायमिंग अफलातून होती, चेंडू फरार होतोय, सीमा पार जातोय, येतोय चौक झाल्यात 62 लागल्यात धावफलकावर। पुढचा चेंडू सागर नाईक यांचा होता या षटकातील परंतु या चेंडूला अगदी दिशा दिली आहे, चांगलं टायमिंग दाखवलंय आणि चेंडू अगदी घरंगळतोय। तोपर्यंत चेंडूची परती होते, धावसंख्येत होतोय 1 ने बदल। बॅट मधून आलेला हा सिंगल, एकेरी धाव आणि धावफलक आपण पाहतोय ते तब्बल 63 धावेवर। आजच्या दिवसात अर्धशतकीय खेळी करणारा बॅटर अजून एक ठरतोय यावेळी कौशिक पेडणेकर। 20 चेंडू 53 धावेची खेळी त्यांच्या बॅट मधून ती अर्धशतकीय खेळी आपण पाहिली आणि त्यानंतर देखील आपल्या संघाला पुढे नेतायत। अजून एका सिंगल निशी धावसंख्येत 1 ने बदल होतोय। 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर। 5 षटकांचा खेळ समाप्त, शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक। तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा आपल्या मनपसंदीदा
डीजे कडे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आणि त्याच सुंदर पद्धतीत चेंडूचा प्रवास सीमा पार षटकार. षटकार त्या 6 धावे धावसंख्येत वाढ. चांगला एफर्ट होता क्षेत्ररक्षकाकडून. शेवटच्या क्षणार्धात पाय अगदी सीमारेषेच्या दिशेने लागले आणि त्यानंतर बॅक टू बॅक अजून एक लांब लचक वळ गोलंदाजाच्या पाठीवर. रोहित 11 अपेक्षित होती आणि ती तुफानी केळी करण्याच्या इराद्याने 76 रन लागले स्कोरबोर्डवर. अजून एक लोअर फुल टॉस आणि फुल्ली लॉस. गोलंदाज सीमापार चेंडू आपण बघितले तो बॅटर कौशिक पेडणेकर मैदानात दाखल. त्यानंतर जो चेंडू खूप सुरेख वापसी दाखवली गोलंदाजान. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर जय गोवेकर आणि जय कडून अपेक्षा होती कमबॅकची. पहिल्या 3 चेंडू षटकारिलो. त्यानंतरचा चेंडू निर्धाव. 5वं चेंडू या षटकातील मोठो पटको खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होताना उभारली आपल्या संघात. एक साजेशी कामगिरी, तुफानी खेळी. तो भरोशाचो खेळाडू म्हणून कौशिकला नेहमी बघितला जाता. तो भरोशाचो खेळ बघितलो. त्यानंतर पियुष नवीन बॅटर मैदानात. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि अशा रीतीन या षटकात थोडस ओव्हर थ्रो सुद्धा. मालवणी भाषेत बघता भजी मागता वडे. थोडीशी ती परिस्थिती शेवटच्या क्षणार्धात मिळालेलं रन्स आणि अशा रीतीन वाढलेली धावसंख्या ही तब्बल 83 वर आणि जिंकण्यासाठी 84 धावेचो पाठलाग अपेक्षित. 84 जर पाठलाग गेलो तर तो फुटलो जातलो आणि या स्पर्धेतील आपलं पहिलो विजय नावी करू शकता संघ.
आहेत. पुन्हा एकदा विनंती असेल श्री क्रिकेटर संघाचे कर्णधार टॉस साठी कृपया आपण या. आणि त्यानंतरचा आवाज आपण ऐकूया. कॉम बॉक्स मध्ये होतोय बदलाव आणि आमच्या सोबत जोडले जातील सर कृष्णा देवजी त्यांच्या सुमधुर शैलीमध्ये. जाऊया सेकंड इनिंग मध्ये. ऑन सीमा दोनों खिलाड़ी वेट कर रहे हैं और ये कैच छोड़ते हुए दोनों खिलाड़ी वेट कर रहे थे. शायद मुझे लगा लॉन्ग ऑफ का खिलाड़ी जो पीछे थे ना उसके लिए अच्छा मौका था मैदान पर. लो फुल टॉस ऑन सेट पर शॉट मिड विकेट पर सर्कल के अंदर पास वहां पर सिंगल निकाला. सिंगल की कहानी में तब्दीली 2 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर. एक बहुत मुकाबला अच्छा बिल्कुल चाहने वालों की वो उत्कंठा वो तौबा गर्दी और उसुद के माध्यम से अगर देखा जाए ना तो मुकाबले की ताकत बहुत ज्यादा मैदान में. सीधा खेला एक रन वहां पर बनता हुआ इक्का दुक्का बनने के बाद टीम का स्कोर पहुंचा 3 रन पर. 84 लक्ष्य बहुत दूर का. आक्रमण करना पड़ेगा. आक्रमण ही बचाव का साधन मैदान में. लो फुल टॉस ऑन साइड पर स्करलेग सीमा रेखा से बाहर 4 रन मैदान पर. एक चौवा निकला मैदान पर. शंकर स्ट्राइक पर. शंकर और इस बार सीधा खेला मिड ऑफ के हाथ में और आउट. और इस बार सीधा लॉन्ग ऑन सीमा रेखा से पार 4 रन मैदान पर.
और इस चौवे के साथ टोटल स्कोर 10 रन पर 11 पर। देखिए लक्ष्य थोड़ा दूर का मैदान पर, थोड़ा मतलब अभी तक यहां से लगभग 72 रन 73 रन जोड़ने पड़ेंगे। वापस खेल मैदान में चलेगा, बेहतरीन माहौल के साथ मुकाबला चलता हुआ, एक सुंदर मैच मैदान पर। लो फुल टॉस, हवा में शॉट, लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर खिलाड़ी को गेंद छकाती निकली है, सीमा रेखा से पार, 4 रन। और फिर से फुल टॉस, फिर से पॉइंट पर गेंद, वो सिंगल निकलता हुआ। ठीक है, फुल टॉस गेंदों को सही नसीहत नहीं मिली मैदान में। पावर प्ले में आप क्या करते हैं वो पता है, लेकिन उसके बाद अगर पावर प्ले की पहली 2 गेंदों पर 5 रन निकले, लक्ष्य बहुत दूर का है। 16 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर 84, जो कि चेस करने पड़ेगा मैदान पर। इस बार इनसाइड आउट होने का प्रयास किया, बल्ला घुमा, वो पॉइंट का खिलाड़ी, शरीर का पूरा भाग हिस्सा जमीन पर लाकर बिल्कुल अपने आप में बिल्कुल रोका उस को। देखिए बहुत बढ़िया माहौल मैदान में बनता हुआ, एक सुंदर माहौल। ओह, सीधा खेला मिड ऑफ पर, लॉन्ग ऑन खिलाड़ी पीछे था, जहां पर एक ही रन वहां पर बनेगा। लॉन्ग ऑफ खिलाड़ी पर एक रन के साथ इक्का दुक्का। 18 टीम का स्कोर। और लो फुल टॉस, सीधा खेला फिर से ऑन साइड पर। देखिए सिंगल डबल के से काम नहीं बनेगा, अगर बल्लेबाजी करने तो आक्रमण करना पड़ेगा। इस साइड आउट, हवा में ओ एक हाथ से क्या क्या मतलब का, सुबह से 2 हाथ से क्या लपक नहीं इसके। ऑफ टर्न के बाद कट किया इनको, मिड ऑफ पर सिंगल निकलता हुआ, इक्की दुक्की के साथ कहानी में वापसी। टीम का स्कोर पहुंचा 20 रन पर। टू 20। ऑफ टर्न के बाद कट किया इनको, पॉइंट के बगैर से दौड़ना नहीं है, वहां पर एक ही रन बनेगा, वो बाउंड्रीज है नहीं पीछे। का कमाल का शॉट, बिल्कुल अच्छा टाइमिंग। दर्शक जानते कि इस समय पर ये बहुत बढ़िया मुकाबला मैदान पे।
ओ शायद ऑन साइड पर अमन अमन था वहां पर। अमन के चेहरे पर मुस्कुराहट है ना, वो शॉट जहां मारना चाहते थे वहां गेंद जाती नहीं उनके बल्ले से। अमन थोड़े से नाराज लग रहे। अमन अगले साल फिटनेस चाहिए, ये 80 किलो का वजन लगभग 50-55 चाहिए, तो यहाँ पर मौका मिलेगा। घूम कर खेलना मुश्किल हो रहा है आपके लिए, शॉर्ट पिच गेंद पर प्रहार करना मुश्किल है मैदान पर। 10 साल खेलना है तो आपको फिटनेस रखना पड़ेगा। ये खराब बॉल, फुल टॉस गेंद नहीं, नो का वैसे शायद सवाल आ चुका अंपायर का, नो बॉल मैदान पर। फिर हिट का मामला, 1 रन और मिला, मतलब 2 रन वहां पर बनेंगे। 84 का पीछा करते हुए टीम का स्कोर पहुंचा इस समय पर 24 रन पर, मतलब अभी तक 60 रन, 10 छक्के चाहिए मैदान पर। अमन 10 से 10 आप मारिए, कोई फर्क नहीं पड़ता, आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी मैच में। और देखिए शॉर्ट पिच गेंद पर पुल करना अमन शायद मुश्किल आपके लिए। ऑन साइड पर मिड विकेट के ऊपर मारनी है छक्के के लिए गेंद, और आप सीधा मार रहे लॉन्ग ऑन और मिड ऑफ की तरफ से, लॉन्ग ऑफ यहां पर मार रहे शॉट को। अगर बल्लेबाज ठीक भी लग जाए ना तो अगर हवा में खड़ी हो जाएगी। इस बार सीधा खेला स्टेप आउट करके, 6 रन मैदान पर। सागर 9 छक्के मारने पड़ेंगे, 5 आप मारिए, 4 अमन मार देगा, मैच समाप्त। टीम का स्कोर 31 मैदान पर। 31 अब तक की कहानी में 52 रन की आवश्यकता है, और इशारा आ चुका है वहां पर एपीएल ओवर का, मतलब यहां पर आप आउट कैच आउट नहीं हो सकते वो एपीएल ओवर मैदान पर। मैं तो कहूंगा अमन बल्ला चला, ये 8 मारिए छक्के, आप 7 मारिए, एक नौशा का बल्लेबाज मार जाएगा, एक ओवर में 4 मारिए, मैच आसान हो जाएगा मैदान पर। ओ वाइट, अमन तैयार है बड़े शॉट के लिए। 32 पर अमन, अभी तक 51 रन चाहिए, 51 रन, 8 छक्के मारने पड़ेंगे आपको। ओ नहीं, बल्ले पर नहीं लगी उतनी ठोस, शायद नहीं। अमन नाराज लग रहा है, बल्ले पर ओवर पिच गेंद भी उनके बल्ले पर नहीं लग रहे। ये फर्क होता है, फॉर्म में आप होते या नहीं होते। अगर आप फॉर्म में होते तो इससे पहले वो 2 शॉट आपको बल्ले पर लगती है, और शॉट में अगर ताकत है आपके पास तो आज चलिए बल्ला घुमाइए। ओह लाइन अच्छे, ठीक ठाक लाइन मैदान पर, डॉट गेंद। ओ इस बार हवाई फायर, मिड विकेट सी मारेगा पर आउट। अगर एपीएल ओवर है तो आउट नहीं है, आप भूल कैसे जाते सागर? अमन को भी याद नहीं रहा। इस बार हवा में खेला शॉट को, एक ही रन वहां पर बनेगा। फील्डिंग देखिए बहुत सुंदर मैदान पर, एक रन बना, एक रन के साथ टीम का स्कोर 34। ऑन साइड पर अमन के बल्ले से आज रन नहीं बन रहे। अमन चेहरे पर तुड़ना रहे, बल्ला बहुत तेज घुमा रहा है, इतनी ताकत है शरीर में कि सामने वाला पेड़ अपने बाहुबल से हिलाकर खोद के निकाल दे, इतनी ताकत है शरीर में, लेकिन आज बल्ले से रन नहीं बन रहे।
भाई यही तो खेले क्रिकेट। ऑफ टर्न के बाहर से दूर से खेला, एक रन नहीं, वहां पर बिल्कुल हड़बड़ गड़बड़ हो गई मैदान। बैकअप ठीक ठाक निकला, लेकिन बड़ा शॉट, अमन बड़ा शॉट चाहिए, बड़ा शॉट। इस समय पर अगर एक छक्का नहीं लगता है तो आपको 8 मारने पड़ेंगे। और सब तो 4 ओवर के बाद तो 36 टीम का स्कोर। 48 रन की आवश्यकता मैदान पर। बारह गेंदों में 48, 12 में से सिर्फ 4 गेंद आपको अच्छी खेलनी है, बाकी 8 गेंदें उड़ानी है बाहर। फुल टॉस गेंद सीधे हाथ में, या फिर 6 रन। बल्ला चलाइए, राम लखन का सॉन्ग आपके लिए आ चुका है, खास आकर्षक 7 मारने। ओ चेंजअप पे फिर से बीट, फिर से बीट मैदान पर। 10 गेंदे हैं, 7 छक्के मारने पड़ेंगे। ऑफ टर्म पर कट किया, पॉइंट के बगैर से निकली, पॉइंट सीमा रेखा से बाहर, 4 रन मैदान पर। टीम का स्कोर। ओह लाइन को दूर रखा, वाइट बॉल, और एक रन मिलता हुआ मैदान पर। एक रन के साथ टीम का स्कोर 84 का पीछे कर दी, 46 रन पर। 47। इस पर बढ़िया, वहां पर बढ़िया गेंद, एक रन निकला। इक्के दुक्के से उतना कोई फर्क नहीं पड़ेगा। 48 टीम का स्कोर। क्या एक बड़ा शॉट और निकलेगा मैदान पर? अमन स्ट्राइक पर है। फिर से बीट किया, डॉट निकलती हुई, और एक डॉट। और फिर से अच्छी लाइन, फिर से अच्छी बॉलिंग मैदान पर, डॉट के निकलती हुई, और समाप्त हो चुका टीम का स्कोर 5 ओवर के बाद 48 रन पर।
48 पर पहुंचा टीम का स्कोर। अब औपचारिकता 36 रन बनाने पड़ेंगे, आखिरी की 6 की 6 बाहर मार लिए। अमन नॉस्टैक एंड पर 6 मारना इतना आसान नहीं रहेगा। ये पीछा किया, अच्छी लाइन, डॉट गेंद, 5 गेंदों पर 36। नाव किरे सही है जे ये फुल टॉस और कितने रन? 6 रन। ओह, लाइन को दूर रखा, वाइड बॉल, और एक 50 रन पूरे हो चुके इस मैदान पर। फिर से वहां पर इसके साथ ये इनिंग भी लग रहा है कि समाप्त हो जाएगी। अब ज्यादा नहीं बचा खेल मैदान पर। और रिवर्स अटेम्प्ट किया, डॉट गेंद निकलती हुई। इनिंग समाप्त।